IT सेक्टरमध्ये किंवा फार्मा सेक्टरमध्ये अचानक काहीतरी बॅड न्यूज आणि अचानक काहीतरी गुड न्यूज येत असतात. डार्क क्लाउड कव्हर ही पॅटर्न निर्माण सारखे होत असतात. माय डिअर चार्ट कमांडोज, हा व्हिडिओ सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. डार्क क्लाउड कव्हर जे सेलर आहेत, जे शॉर्टर आहेत, आहे की नाही, त्यांच्यासाठी तर हा संजीवनी ठरणार आहे. किंवा पुट बायर असतील किंवा फ्युचर शॉर्ट करण्यासाठी असतील. तुम्ही लक्षात ठेवा, इक्विटीमध्ये शॉर्ट करू शकत नाही हे लक्षात घ्या, नाही तर खूप मोठी शॉर्ट पेनॉल्टी लागू शकते. हा सुद्धा पॉईंट लक्षात घ्या. आणि आपण डायरेक्टली सुरू करूया. डार्क क्लाउड कव्हर खूप बेस्ट पॅटर्न आहे, माझा खूप फेवरेट आहे. म्हणजे हे दोघं जण भाऊ जे आहेत, पिअर्सिंग आणि भाऊ आहेत का बहीण भाऊ आहेत, खाली कॉमेंटमध्ये सांगा. तर इथं डार्क क्लाउड कव्हर हा पॅटर्न जो आहे खूप जबरदस्त पॅटर्न का वर्क करतो त्याचं कारण एक उदाहरण घेऊ आपण. एक XYZ कंपनी आहे, राईट. आता ही XYZ कंपनी जी आहे ही अप ट्रेंडमध्ये आहे, समजा कंटिन्युअसली अप ट्रेंडमध्ये आहे. आणि इथं हे सगळं मस्त चांगलं चाललेलं आहे यांचं. पण अचानक काहीतरी बॅड न्यूज येते किंवा गव्हर्नमेंटकडून काही रूल्स येतात. जसं IT सेक्टरमध्ये किंवा फार्मा सेक्टरमध्ये अचानक काहीतरी बॅड न्यूज आणि अचानक काहीतरी गुड न्यूज येत असतात. मग त्याच्यात हे पिअर्सिंग आणि डार्क क्लाउड कव्हर ही पॅटर्न निर्माण सारखे होत असतात. त्यामुळं ते लक्षात ठेवा. आता इथं काय होतं, डार्क क्लाउड कव्हरमध्ये ही अप ट्रेंडमध्ये आहे, ग्रीन कॅन्डल पण आलेली आहे, बुलिश कॅन्डल पण आहे. आणि दुसऱ्या दिवशी इथं गॅप अप होतं, पण ते गॅप अप होऊन खाली परत नंतर पूर्ण सेलिंग येते. आणि अर्ध्यापेक्षा जास्त, म्हणजे ही जी जुनी कॅन्डल आहे त्याच्या 50% जास्त त्याला कव्हर करतं. तर याला म्हणायचं आपल्याला डार्क क्लाउड कव्हर. ह्याच्या विक्स वगैरे असू शकतात, त्याला काही अडचण नाही, राईट. तर याला डिटेलमध्ये अजून बघूया, डेफिनेशन्स वगैरे सगळं. तर डार्क क्लाउड कव्हरचे याच्यामध्ये बेरिश कॅन्डलस्टिक आहे, ही रिव्हर्सल पॅटर्न आणि अप ट्रेंडच्या शेवटी येतं, जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे. तर याच्यामध्ये फॉर्मेशन काय होतं की पहिल्या दिवशी म्हणजे इथून खाली मार्केट खालून असं वर अप ट्रेंडमध्ये असतं आणि हे पहिल्या दिवशी हे असे कॅन्डल तयार होते, ग्रीन कॅन्डल असते. आणि ही दुसऱ्या दिवशी गॅप अप होतं, छोटं गॅप अप असेल किंवा थोडंफार जवळपास असेल आणि तिथून गॅप अप होऊन या 50%पेक्षा खाली ते कव्हर करतं, राईट. म्हणजे हे तेच इथं लिहिलेलं आहे त्या पद्धतीनं. तर या पॅटर्नला आपल्याला म्हणायचं आहे डार्क क्लाउड कव्हर. मग याचं इंटरप्रिटेशन काय करायचं, तर इंडिकेट द पोटेन्शियल रिव्हर्सल फ्रॉम बुलिश टू बेरिश कन्वर्ट होतं. शो दॅट द सेलर स्टार्टिंग गेन स्ट्रेंथ ओव्हर बायर्स. म्हणजे कुणाचा विजय व्हायला सुरू होतो, राईट, रामरावचा विजय व्हायला सुरू होतो. म्हणजे शामराव आपण बुलिश म्हणलेत आणि रामराव आपण बेरिश म्हणलेलं आहे. तर इथं त्या पद्धतीने इथं सेलर्सचा विजय व्हायला सुरू होतो. आणि स्टेप बाय स्टेप मग ही स्ट्रॅटेजीत कसं बसवायचं, तर या पॅटर्नला कसं बसवायचं तर आपण ते चार्टवर पण बघूया व्यवस्थित. याला अदर कंडिशन्ससुद्धा आपल्याला मॅच करायच्यात. जसं उदाहरणामध्ये ॲडिशनल टेक्निकल ॲनालिसिस आपण करू शकतो, टूल्स वापरू शकतो, इंडिकेटर्स वापरू शकतो, प्राईस ॲक्शन पॅटर्न्स वापरू शकतो. त्या पद्धतीने आपण करू शकतो. आणि ह्याच्या मागचं सायकोलॉजी काय आहे की हे शिफ्ट होतो, म्हणजे ट्रेंड सरळ बुलिश टू बेरिश हा शिफ्ट होतो डार्क क्लाउडमध्ये, राईट. त्यामुळं जे पॅसिमिझम आहे ते खूप वाढतं त्या स्टॉकबद्दल, त्या इंडेक्सबद्दल. आणि मग त्याचा एक सेंटिमेंट खूप लाँग टर्मसाठी सेंटिमेंट होतो आणि मार्केट एक डाऊन ट्रेंडमध्ये जातं. दिस पॅटर्न इज टेकन सिरियसली ड्यू टू टेंडन्सी ऑफ इंडियन स्टॉक मार्केट रिॲक्ट स्ट्रॉंगली टू सेंटिमेंट चेंजेस. भारतामध्ये सेंटिमेंटला खूप महत्त्व आहे. तुम्ही मागच्या व्हिडिओतसुद्धा आपण चर्चा केली होती. इमोशनल खूप आहेत लोक, राईट. त्यामुळं ह्या कुठल्याही गोष्टीला लगेच हे होतं. म्हणजे एखाद्या क्रिकेटरने सेंचुरी मारली की त्याला पास डोक्यावर उचलून त्यानं पास विजय झाला, त्याला त्याचं हार तुरे म्हणजे त्याचं एवढं स्वागत केलं जातं. आणि जर समजा ती मॅच एखादी हारली तर मग मात्र त्याच्या घरावर दगडं मार, हे कर. म्हणजे खूप सेंटिमेंटल लोक आहेत आपल्या इथं. तर त्यामुळं ते लोकांना लक्षात येतं, त्यामुळे रिॲक्ट खूप फास्ट होतं. त्यामुळे इंडियन मार्केट कॉन्टेक्स्टमध्ये तर आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे. मग लोकल इकॉनॉमिक इंडिकेटर असतील, ग्लोबल मार्केट ट्रेंड असतील, हे सुद्धा आपल्याला कन्फर्मेशनसाठी लक्षात घ्यावे लागतात. टेक्निकल ॲनालिसिसमध्ये सुद्धा याचा खूप ह्या पॅटर्नचा उपयोग होतो.
राईट, खूप चार्ट ॲनालिसिस करण्यासाठी. बेस्ट युज्ड इन कंजक्शन विथ अदर टेक्निकल इंडिकेटर्स फॉर मोर रिलायबल प्रिडिक्शन. जसं MACD, RSI ह्या दुसऱ्या इंडिकेटरसुद्धा आपल्याला वापरून मी ह्या सगळ्या स्ट्रॅटेजी देणार आहे. मी तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू दिलो आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये. हे एकदा तुमचा बेस पक्का झाला की मग आपण ॲडव्हान्स लर्निंगवर जाणार आहे. पण डायरेक्ट स्ट्रॅटेजीवर उडी मारू नका, ॲडव्हान्सवर जाऊ नका. हे सगळं स्टेप बाय स्टेप कंप्लीट करा, मगच उड्या मारा. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं मग परत हे इंडियन मार्केटमध्येच हे 2 पॅटर्न का मी बार बार म्हणतोय तुम्हाला, कारण हे सेंटिमेंटल पॅटर्न्स आहेत. एकदम गॅप डाऊन ओपन होऊन बूम होतं किंवा गॅप अप ओपन होऊन डाऊन होतं, डूम होतं. राईट. तो हायली रिगार्डेड इन इंडियन कॉन्टेक्स्ट द इमोशनल ट्रेडिंग स्टाईल ऑफ मेनी इंडियन इन्व्हेस्टर्स. आहे की नाही. भरपूर आता तुम्ही बघताय दिवाळीचं जे मुहूर्त ट्रेडिंग असेल ते किती स्टॉकवर असो काही असो ते लोक ते बाय करणारच आहे की नाही. तर असं काही इन्व्हेस्टरचं असतं. आणि हाय मार्केट व्हॉलॅटिलिटी मेकिंग पॅटर्न्स रिकॉग्नाइज क्रुशियल. तर आपल्याला ह्या गोष्टी सगळ्या लक्षात. इन्फ्लुएन्स ऑफ डॉमेस्टिक इव्हेंट्स अँड ग्लोबल मार्केट चेंजेस इन इंडियन स्टॉक. काही छोटा मोठा इव्हेंट असेल, इलेक्शन्स असतील, त्याचे रिझल्ट येणार असतील, कुणी मोठा नेता येणार, काही छोट्या मोठ्या गोष्टीचा सुद्धा इम्पॅक्ट आपल्या इंडियन मार्केटवर होत असतो. तर हे इम्प्लिमेंट कसं करायचं. दीज पॅटर्न्स सिग्नल पोटेन्शियल ट्रेंड रिव्हर्सल अँड आर युज्ड फॉर मेकिंग टू बाय अँड सेल डिसिजन. त्यासाठी आपल्याला इथं यूज होतात. तर हे इन्फ्लुअन्स होतं व्हॉलॅटिलिटी, न्यूज अँड इकॉनॉमिक इव्हेंट्स. आता याच्यासोबत आपल्याला एक तर प्राईस ॲक्शन पॅटर्न पण यूज करणार आहे आपण आणि फंडामेंटलसुद्धा. म्हणजे एखादी कंपनी फायनान्शियली खूप वीक झालेली आहे त्यामुळे ती खाली सारखी पडत आहे. किंवा आता याच्या डार्क क्लाउड कव्हरच्या निमित्तानं बघायचं तर एखादी कंपनी खूप हाईप होते, मग खूप फंडामेंटली स्ट्रॉंग आहे पण त्याची खूप ओव्हर व्हॅल्यू होते. राईट. तर त्याला आपल्याला ते फंडामेंटलसुद्धा बघावे लागतील. कधी कधी काय होतं की क्वार्टर टू क्वार्टर रिझल्ट असतील व प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट असतील इयरलीचे, त्याच्यात जर डिफरन्स काही झाला किंवा बॅलन्स शीट असेल, ह्या जे फंडामेंटल काही पॉईंट आहेत त्यालासुद्धा आपल्याला ह्या कॅन्डलस्टिकला अटॅच करून बघावं लागतं. राईट. हे सगळं आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. आधी चार्टवर जाऊ. तर आपण मग ही एक्झाम्पल चार्टवर बघूया की कशा पद्धतीनं हे डार्क क्लाउड कव्हर येतं. डार्क क्लाउड कव्हर, क्लाउड काळे काळे ढग आहे की नाही, नाच रे मोरा. तर इथं बघूया हे असं मार्केट अप ट्रेंडमध्ये होतं कन्सिस्टंटली. आणि इथं एक बुलिश कॅन्डल आहे आणि ह्या बुलिश कॅन्डलच्या नंतर हे गॅप अप मार्केट ओपन झालं आणि खाली 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 जाऊन हे क्लोज झालं याच्या अर्ध्यापेक्षा खाली. हे दिसतंय तुम्हाला. राईट. तर हा पॅटर्न आहे तो. त्याच्याबरोबर अर्ध्यापेक्षा खाली इथं जाऊन क्लोज झालेलं आहे. जसंही क्लोज झालं तिथून मार्केट खाली आलेलं आहे. हे ITचं चार्ट दाखवतो तुम्हाला, निफ्टी IT. आणि मग तिथून कन्सिस्टंटली मार्केट खाली पडलेलं आहे. मग आता हे कसं, याला ट्रेडिंग स्ट्रॅटेजी कशी लावायची. तर आपल्याला बाकीचे तर सगळे पॉईंट यूज करायचेच आहेत. पण आता इथं महत्त्वाचा पॉईंट, जसंही ही जी आहे जी जुनी ग्रीन बुलिश कॅन्डल आहे ही ब्रेक झाल्यानंतर आपल्याला एंट्री घ्यायची. म्हणजे इथं घ्यायची आपल्याला एंट्री. राईट. ही जी मेन कॅन्डल आहे ह्याच्या हायच्या वर स्टॉप लॉस लावायचा. म्हणजे जे बेरिश कॅन्डल झालेली आहे. आणि 1:1 राईट. परत 1:2 पण घेऊ शकता इथं. म्हणजे हे गेलं तर परत अजून झालं. हे खाली तसं तर भरपूर आलेलं आहे टार्गेट, पण तुम्ही 1:1 इथं 50% क्वांटिटी बुक करू शकता. 1:2 इथं 50%. राईट. आणि एंट्री घेताना सुद्धा पार्टमध्ये घ्यायची आहे. 4 पार्टमध्ये 4 लॉट घेणार असाल किंवा 4 क्वांटिटी असेल किंवा 400 असतील तर 100 अशा पद्धतीनं आपल्याला घ्यायचं आहे. आणि मग ही स्ट्रॅटेजी आपल्याला वापरायची. याच्यात दुसरे पण बरेच काही गोष्टी आपल्याला वापरायच्या. जसं RSI, इथं RSI वापरला तर हे इथं डायव्हर्जन दिसेल तुम्हाला, MACD दिसेल, अजून बऱ्याच स्ट्रॅटेजी आहेत ते येणाऱ्या काळात बघू. पण तुम्हाला हा पॅटर्न समजला का, मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. प्रत्येक मराठी माणूस सुखी समृद्ध व्हावा यासाठी मी हे फायनान्शियल नॉलेज तयार करतच राहणार, तुमच्यापर्यंत पोचवतच राहणार. तुमचं काम आहे हे प्रत्येक मराठी माणसापर्यंत शेअर केलं पाहिजे. लाईक आणि सबस्क्राईब तर तुम्ही केलं असेलच मित्र हो. आणि इथं चार्ट कमांडो हिंदी, चार्ट कमांडो मराठी आणि स्टॉक कमांडो हे चॅनल्सवर हजारो व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेले आहेत. आणि कोर्सेस इथं तयार करून टाकलेले आहेत, फ्री आहेत. तुमचं काम आहे इथं जाऊन याला हे कोर्सेस कंप्लीट करून स्वतःला एक आर्थिक साक्षर करायचं आहे तुम्हाला. त्यासोबतच चार्ट कमांडो
फेसबुक आणि इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करू शकता. चार्ट कमांडो टेलिग्रामवर तुम्हाला डेली अपडेट्स मिळतील. ट्रेड सेटअप कसं काय हे सगळे डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायचे तर टेलिग्राम चॅनलला आत्ताच्या आत्ता जाऊन जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि जर फीस हा इश्यू नसेल तर ॲडव्हान्स लर्निंगसुद्धा तुम्ही करू शकता chartcommando.com जाऊन. आणि कसलीही काहीही क्वेरी असेल, कसलाही थोडा जरी प्रश्न असेल मनात तर बिलकुल 8208247170 वर व्हॉट्सअप करायला विसरू नका. बाय बाय फॉर नाऊ.